हॅलो यूट्यूब फॅमिली. आद्याची फर्स्ट फ्लाईट होती. आम्ही जळगाववरून हैदराबादला आलो होतो ऑन मदर्स डे. आम्ही आदूच्या मावशीच्या लग्नाला गेलेलो होतो जळगावला. तिथे आई आबू पण होते एअरपोर्टवर. आई आबू पुण्याला गेले आदूचे आणि आम्ही हैदराबादसाठी आलो. तर हा जाता येतो फ्लाईटकडे जायचा रूट होता. आद्या मस्त मस्ती करत चालली आहे तिथे तिच्या पप्पासोबत. मग आम्ही एक फोटो पण काढला तिथे फ्लाईटजवळ. मजा आली, आदूला खूप मजा आली फ्लाईटमध्ये एंट्री करताना. तिला मस्त वाटत होतं इकडे तिकडे बघायला, वरती मस्ती करायला. बोर्डिंग पास पण आदूचा स्वतःच दिला. फ्लाईटमध्ये बसल्यावर असं वाटलं होतं की तिला भीती वाटेल वगैरे असं तसं, पण तसं काहीच झालेलं नाही. मस्त एन्जॉय केली तिने फ्लाईट. तिच्या डॅडाची पण फर्स्ट फ्लाईट होती. त्याला पण भीती नाही वाटली. ओके होता. मी आदूच्या कानामध्ये पहिले कापूस लावून दिलेला, बट तिने नंतर काढून टाकून दिला आणि एन्जॉय केली फ्लाईट. काहीच भीती नाही वाटली तिला. आम्हाला जाताना छान सनसेट मिळाला. सनसेट मस्त वाटला. फ्लाईटमधून मस्त छान प्रकाश येत होता सगळीकडे. क्लाउड्स होते खूप सारे. उडताना मी विचारत होते प्रतीकला की कसं वाटतं, भीती वाटते का तुला? कारण त्याला उंचावरून खूप भीती वाटते. तो पूलवरून पण खाली बघत नाही. असं त्याला कधी फ्लाईटवर उंचावर झुल्यावर कुठेच बसलेला नाही आहे तो. त्याची सीट थोडी दुसरीकडे होती, आमची इकडे दुसरीकडे होती. आदूने तर खूप एन्जॉय केलं. खाली क्लाउड्स पण बघत होती आदू. ती स्वतःचा बेल्ट काढून फक्त त्या सीटवर उभी होऊन मस्त ते खाली बघत होती. हा सनसेट असा मस्त छान सनसेट भेटला आम्हाला. मी खूप सारे फोटोज पण काढले मग सनसेटचे. खूप सुंदर प्रकाश वाटत होता सनसेटचा. आदू म्हणत होती माझा पण फोटो काढ मम्मा, माझा पण फोटो काढ. तिचे पण फोटोज होते. मस्त सुंदर असा लाईन शिरसून येत होता. असा मस्त छान प्रकाश येत होता सनसेटचा. आदूला लागली होती भूक. आमच्याजवळ होतं ते स्नॅक्स ती खात होती. चकली आणि नाचोस होते सोबत. खूप एन्जॉय केलं तिने. मग रात्र झाली येतपर्यंत. मग मी नाईट शॉट्स घेतले काही. थोडीशी ती विंडो ब्लर होती, व्यवस्थित शॉट्स आले नाही, बट छान वाटलं. आणि तिथे आम्हाला ते स्टॅच्यू ऑफ इक्विटी पण दिसला वरतून. मस्त छान दिसत होतं ते व्ह्यू. तो ऑलरेडी इतका मोठा स्टॅच्यू एवढ्या उंचावर आहे, जे फ्लाईटवरून आणखी मजा येत होती. खूप छान मजा आली आदूला आणि तिच्या डॅडाला. मग उतरल्यावर आम्ही लँड झाल्यावर फ्लाईट आम्ही आपलं लगेज घेतला आणि मग निघालो. आदूने निघताना एअर होस्टेससोबत पण फोटो काढलेला आहे. हे बघा, ही केबिन क्रू आमची याची आसामची होती कदाचित, पण छान हिंदी बोलत होती ती पण. मग आम्ही असं बसनी आलो. डिपार्चरकडे तिकडे गेलो. गेट नंबर 2 सामान लोड केलं. हा एअरपोर्ट आहे हैदराबादचा एअरपोर्ट. खूप मोठा आहे, खूप मोठा एरियामध्ये आहे. डोमेस्टिक एअरपोर्ट असावा. इंटरनॅशनल आणखी थोडा दूर आहे. तिथेच जवळ पण दूर आहे थोडा. वॉकिंग एलिव्हेटर. वेट करत होतो आम्ही आमच्या बॅग्ससाठी. मग बॅग्स आल्या. आता आम्ही निघणार. आदू मग निघायचं म्हणे. ती थोडी मस्ती करत होती. मग आम्ही निघालो.
मस्त मजा केली मस्त फ्लाईटमध्ये. मग शेवटी आलो घरी आम्ही. झालं, हॅपी मदर्स डे झाला आमचा ऑन मदर्स डे फ्लाईटमध्ये. बाय.